कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आईला पण संशय आलाय। हिराबाई पण तेच म्हणत होती, आम्हाला काही खरं वाटत नाही। ताई ऐकी, अगं सोड किती विषय, कुठे तिचं ऐकत बसतीस? आणि तसं बी मला बी तिचं काही खरं वाटत नाही। आणि ताई ती हिरी हाय, म्हणजेच त्या सुनबाईची बहीण, म्हणजे ती पण खोटारडीच असेल। उगा आत्यानं शंका काढली म्हणून मी तुला सांगितलं ग ताई। आणि ताई मला काय वाटतंय, ती हिरी का नाही पैशासाठी हे समजा सांगत बसली असेल बघ तुला। आणि आपण मगाशी बघून आलो की झोपली होती ते ताई। नाही पण आम्ही पांघरून काढून बघितलं नव्हतं ताई, पण म्या का नाही पाय हलवून बघितला, तेव्हा मला तेच वाटले। असं वाटलं म्हणजे आता आम्हाला जाऊन बघायचंच आहे ते खरंच तिकडे झोपले आहेत का नाहीत ते। आणि जर का सुनबाईंनी खरंच मोठ्या मालकांना घराबाहेर नेलं असेल तर मग आज त्यांचा या घरातला यो शेवटचा दिवस आहे। ओंकार दादा, बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर माझं काही खरं नव्हतं। सॉरी आम्हाला थोडासा लेटच झाला। या तुम्ही आता आराम करा हा, आणि कोणी काही विचारलं तर गाढ झोप लागली होती असं सांग, ओके? जाऊ द्या, आजी म्हणत होत्या हे अशा कधी झोपत नाही। नाही मग ओंकार दादा झोपले होते तसंच घ्या पांघरून। झोपा तुम्ही शांत। चला लवकर, अहो कुणी पाहिलं तर अडचण होईल। चला निघूया, पण ही व्हीलचेअर लपवायला लागेल ना आपल्याला? हो, व्हीलचेअर मी स्टोर रूम मध्ये ठेवून येतो। बहिणी साहेब, तुम्ही जा तुमच्या खोलीत, मी आणि ओंक्या येतो मागच्या दाराने। हा ठीक आहे, आणि थँक्यू, खरंच थँक्यू, तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं। आपण ते बोलूया नंतर, तुम्ही जा आधी। चला निघूया। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।